मी नमस्कार म्हटलं सगळ्यांना. आतापर्यंत दिवाळीचा फराळ संपला असेल असं मी गृहीत धरतो आणि अथर्शी मधल्या सर्व जाणकार रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका खास कार्यक्रमाकरता इथे जमलेलो आहोत. एक पात्री सादर करणाऱ्या डोंबिवलीच्या कलाकार, डोंबिवलीच्या कलाकार यामध्ये विरुक्ती आहे. डोंबिवली म्हटलं की कलाकार आलंच. तर डोंबिवलीच्या कलाकार आरती मुनीश्वर इथे यायला अजून एक 4 ते 5 मिनिटाचा अवधी आहे. तेवढ्या वेळात मी त्यांचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 2 विदुषींचा सत्कार करून परिचय करून देतो. काय मी खाली बसा. आरती मुनीश्वर यांच्याबरोबर डोंबिवलीच्या 2 विदुषी आलेल्या आहेत. पहिल्या आहेत दीपाली काळे. ना उदाहरण, दीपाली काळे ह्या डोंबिवलीच्या सुधा करमरकर म्हणून ओळखल्या जातात. त्यांची श्रीकला नाट्य संस्था ही संस्था मागील 45 वर्ष बालनाट्य शिबिरं आयोजित करते आणि त्या बालनाट्य शिबिरातून अनेक आज जे गाजलेले नट आहेत, टीव्ही सिरियल असेल, सिनेमा असेल. एक वानगी दाखल उदाहरण सांगतो मला. ऐश्वर्या नारकर नाव तुम्ही ऐकलं असेल की त्यांची विद्यार्थिनी. आणि आपल्या इथे प्रसाद भिडेंनी जे नाटक सादर केलं होतं, तो प्रसाद भिडे देखील त्यांच्याच शिबिरातनं पुढे आलेला. आणि माझ्या दोन्ही मुली त्यांच्या विद्यार्थिनी, अतिशय लोकप्रिय अशा विद्यार्थिनी, त्यांच्या म्हणजे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका त्या मुख्याध्यापक म्हणून त्या रिटायर झालेल्या आहेत आणि अजूनही त्यांचं काम, शिबिरांचं काम सुरूच आहे. अशा या दीपाली काळे खास आजच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. दुसऱ्या आहेत उमा आवटे पुजारी. त्या कदाचित मागे दिसणार नाही, पण त्यांची बौद्धिक उंची फार मोठी आहे. कारण त्या अतिशय उत्तम वक्त्या आहेत, विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत. आणि खरं सांगायचं तर मी डोंबिवली सोडल्यानंतर डोंबिवलीमधल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा अतिशय समर्थपणे चालवणाऱ्या त्या उमा आवटे पुजारी आहेत. आता मी वळतो आरतीताई मुनीश्वर यांच्याकडे. आरतीताई व्यासपीठावर आल्यावर तुम्हाला असं जाणवेल की अण्णा आपण कुठेतरी बघितलेलं आहे आणि तुमचा तो कयास अगदी 100% खरा आहे. याचं कारण 2000 ते 2007 तब्बल 7 वर्ष सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सखी हा कार्यक्रम त्या सादर करायच्या. ह्या कार्यक्रमातून त्यांनी आजवर म्हणजे त्या काळामध्ये 300हून अधिक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये शिवाजीराव भोसले होते, नीतू मांडके होते, आनंद नाडकर्णी होते, असे अनेक दिग्गज होते. मी त्यांच्या मुलाखती घ्यायचं भाग्य त्यांना लाभलेलं होतं. आणि आरतीताई मुनीश्वरांचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगेन की त्यांच्याकडे एक सात्विक सौंदर्य आहे. या सात्विक सौंदर्याचा शोध जेव्हा मी घेतला तेव्हा मला असं कळलं की त्यांचा माहेरून जो संबंध आहे तो एकनाथांच्या घराण्याशी लागतो. संत एकनाथांच्या घराण्याशी त्यांचा संबंध जुळतो. आणि सासरून त्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा पुजारी पण त्यांच्याकडे आहे. मला वाटतं ह्या 2 गोष्टींमुळे त्यांच्याकडे सात्विक सौंदर्य आणि बुद्धी आलेली आहे. इतिहास विषय घेऊन पदवीधर झालेल्या आरतीताई, साहित्याची आणि कलेची खूप आवड, म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की इतिहासामधल्या काही व्यक्तिरेखा निवडायच्या. त्याच्यावर त्यांनी स्वतः संविधा लिहिली, स्वतः दिग्दर्शन केलं, वेशभूषा देखील त्यांनी स्वतः निवडली म्हणजे पुस्तकांचे संदर्भ घेऊन, आणि मग त्या रंगमंचावर सादर करतात. मी त्यातली वानगी दाखल काही उदाहरणं सांगतो. महाभारतातली व्यक्तिरेखा द्रौपदी. एकाहून एक असे 5 पराक्रमीपती समोर असताना, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य समोर असताना सुद्धा जिची अवहेलना झाली, जिचा अपमान झाला, जिला छळलं गेलं, अशा द्रौपदीचा क्रोध, तिचा संताप, तिचा आक्रोश, तिची अवहेलना, तिचं सत्व, तिचं शल्य, हे सगळं आरतीताई आपल्या अभिनयातून रंगमंचावर सादर करतात. दुसरी व्यक्तिरेखा आहे अहिल्याबाई होळकर. रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर ह्या दानशूर पण होत्या. आजही तुम्ही जर माहेश्वरला गेलात तर जिथे उभं राहून त्या दान करायच्या तो चबुतरा नर्मदा नदीच्या मध्ये आहे. आणि भारतातल्या प्रत्येक तीर्थक्षेत्रातल्या नदीवर त्यांनी घाट बांधलेले आहेत अहिल्याबाईंनी. काशीला तर आपण बघितलं तर आत्मवीरेश्वर घाटाच्या पुढे तुम्हाला अहिल्यादेवी घाट दिसेल तुम्हाला. अशी अहिल्यादेवी देखील त्या सादर करतात. त्याच्या पुढची व्यक्तिरेखा तुम्हाला निश्चित आवडेल. निवृत्तीदेव, ज्ञानदेव आणि सोपानदेव अशा 3 लोकविलक्षण बंधूंची धाकटी बहीण म्हणजे संत मुक्ताबाई.
ज्ञानेश्वरांकडे मांडे खाण्याचा बालसुलभ हट्ट धरणारी मुक्ता ही जेव्हा ज्ञानेश्वर जेव्हा अपमानित होऊन ताटी बंद करून बसले, दरवाजा बंद करून बसले होते, त्यावेळेला ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून त्यांची समजावणी करणारी मुक्ताई, नंतर चांगदेवांची गुरु मुक्ताई, नामदेवांना विसोबा खेतर गुरु मिळवून देणारी मुक्ताई आणि ज्ञानदेवांना भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा देणारी मुक्ताबाई. आजही आपण खानदेशामध्ये गेलो तर तिथे एक लोकगीत आहे. त्या लोकगीतामध्ये एक अशी आहे की 10 वर्षाचं लेकरू चांगलं देवे तिला केले गुरु, अशी मुक्ताई त्या आपल्या सादर करतात. आणि इतिहासामध्ये सर्वात बदनाम झालेली स्त्री म्हणजे आनंदीबाई पेशवे. पण आनंदीबाई खरंच तशी होती का हो, धतमा करणारी? आज अलीकडचं नवीन संशोधन सांगताय की तशी नव्हती. आरती मुनीश्वर आपल्या व्याख्यानातून आनंदीबाई नेमक्या कशा होत्या हे सांगताना पण नानासाहेब पेशवे असतील, राघोबा दादा असतील, विश्वासराव असतील, सखाराम बापू बोकील असतील, हा सगळा मराठी ह्याचा इतिहास त्या उलगडत जातात. आणि हा सर्वात कडी म्हणजे की बाळाराव सावरकर म्हणजेच गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर या तीन लोकविलक्षण राष्ट्रभक्तांची जेव्हा तुरुंगामध्ये रवानगी होते त्यांचं आयुष्य सगळं परवड झाली होती. तिघेही म्हणून तुरुंगामध्ये. अशा वेळेस त्यांच्या तिन्ही पत्नी येसूबाई असेल, लक्ष्मीबाई असेल, शांताबाई असेल, या तिन्ही स्त्रियांनी आपला संसार कसा रेटला असेल. एवढंच नव्हे तर संसार रेटता रेटता त्यांनी पतीचं कार्य देखील पुढे नेलं. अनेकदा अपमान सहन केले, अवहेलना सहन केली. ह्या तिन्ही स्त्रियांवरतं म्हणजे सावरकरांवरती अनेक जण बोलतात, त्यांचं कौतुक करतात किंवा त्यांचा पराक्रम सांगतात, परंतु ह्या तिन्ही स्त्रियांचं दुःख काय होतं, त्यांच्या व्यथा काय होत्या हे सांगणारा तेजोशलाका हा कार्यक्रम सुद्धा आरतीताई सादर करतात. आणि आज आपल्या इथे त्या सादर करणार आहेत राजमाता जिजाऊ. ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र घडवला, ज्या छत्रपतींनी इथल्या मातीतून नररत्न घडवली, अशा छत्रपतींना घडवणारा जिजाऊ. आपला पुत्र शिवाजी आणि आपला नातू संभाजी जेव्हा आग्र्याला अडकला होता त्यावेळेला व्याकुळ झालेला जिजाबाई यांनी अतिशय धीरोदात्त पद्धतीने शिवाजीच्या पाठमागे राज्य सांभाळलं. अशी कर्तव्य कठोर, प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ जिजाऊ त्या आज आपल्या इथे सादर करणार आहेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आणि तुतारीच्या निनादामध्ये आरतीताईंचं राजमाता जिजाऊ यांचं स्वागत करूया. राजमाता जिजाऊ येत आहेत. सुमनताई शृंगारपुरे, नीलाक्षीताई विद्वांस आणि मनीषाताई कुलकर्णी त्यांचं औक्षण करून इथे रंगमंचावर स्वागत करतील. मी त्या तिघींना विनंती करतो. शास्त्राला लावते. छान दिसताय तुम्ही. सादर करीत आहेत राजमाता जिजाऊ, कलाकार आरती मुनीश्वर. खुर्चीमध्ये आणून ठेव, खुर्चीमध्ये. 300-350 वर्षाचा तो क्रौर्यालाही ओशाळायला लावेल असा महाभयानक भीषण काळ. माईक चालू कर. 5 शाया या महाराष्ट्राच्या सुवर्ण भूमीवर छाताडावर थया थया नाचत होत्या. कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही, हिमादशाही
आपापल्या सत्तेच्या स्पर्धेपायी त्या मराठ्यांना झुंजवत होत्या. झुंजत होता मराठी, मरत होता मराठी आणि मारत होता मराठी. आपली शौर्याची असलेली मनगट जणू या मराठ्यांनी या सुलतानाच्या पायाशी शरणच दिलेली होती. अनन्वित अत्याचार आणि या अत्याचाराच्या वरवंट्याखाली अवघी रयत पिचून गेली होती. त्या वरवंट्याखाली चिरडली जात होती. स्त्रियांच्यावर अत्याचार होत होते. जातीवंत देखण्या कुणबिनींना उचलून नेलं जात होतं. त्यांचे उपभोग घेतले जात होते आणि बटकीच्या बाजारात 25-25 होनांना विकलं जात होतं. त्याच्यात अस्मानी सुलतानी हमेशा दुष्काळ. आलंच पीक तर वतनदार देशमुख पाटील ते पीक ओरबाडून नेत होते. उरलं तर या सुलतानांच्या सैन्यांच्या टापाखाली ते चिरडलं जात होतं. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. गुरंढोरं सुद्धा भुकेंनी तडपडून मरत होती. पण या समाजाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. ना खेद ना खंत. समाज जणू सत्वहीन, बलहीन, तेजोहीन झालेला होता. या मराठ्यांचं रक्त थंड झालेलं होतं आणि समाज शंड झालेला होता. एकदा मन मेली की अपमानाचं काहीच वाटत नाही. आपलेच मराठी आपल्याच मराठ्यांना मारत होते, म्हणजे त्यांची चाकरी करत होते, त्यांनी फेकलेली भाकरी खात होते, त्यांना वाकून कुर्निसात करत होते आणि आपल्याच माणसाचा घात करत होते. हे सारं ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे होत होतो. नवे हे जणू काही आम्ही आमच्या आऊसाहेबांच्या गर्भातच ऐकलं होतं. सुभद्रेच्या गर्भात जसं अभिमन्यूने ऐकलं होतं तसं. म्हाळसा राणी आमच्या आऊसाहेबांना सुद्धा याची चीड होती. होय, आम्ही जिजाबाई लखुजी जाधवराव, श्रीमंत सरदार लखुजी जाधवरावांची नवसा सायासानी झालेली एकुलती एक कन्या. तसे आम्हाला 4 बंधू, दत्ताजी, रघुजी, बहादूरजी आणि अचलोजी. परंतु आपल्याला एक मुलगी असावी असं आमच्या मात्या पित्यांना वाटत होतं आणि आमच्या आऊसाहेबांनी तुळजाभवानीला नवस केला. माय भवानी, तुझं बालरूप आमच्या अंगणामध्ये खेळू दे. आणि आमचा जन्म झाला. नाव ठेवलं जिजा. जी म्हणजे जिगर, जा म्हणजे जागृती आणि जा म्हणजे जाणीव. शिवाय सतत जय मिळवणारी ती जिजा. आमच्या जन्माचा मोठा उत्सव केला गेला. हत्तीवरून साखर वाटली गेली आणि अवघ्या सिंदखेड राजाला गाव जेवण दिलं गेलं. आम्ही सिंदखेड राजाचे. लखुजी जाधवरावांना 27 महालांची आणि 12,000ची मनसबदारी होती, परंतु निजामशाहीची चाकरी करावी लागत होती. आम्ही अगदी बालपणापासून आबासाहेबांच्या बरोबर दरबारात जात होतो. त्यांच्या मांडीवर बसून ऐकत होतो ते या आदिलशाहींची, पातशाहींची फरमानं, त्यांचे आदेश, झालेले मृत्यू. त्याच वक्ताला मनात येत होतं, हे सारं घडतंय पण याला विरोध करणार कोण नाही. अगदी लहान वयापासून आम्हाला पोरी बाळींचे खेळ मुळी आवडले. सागरगोटी, लपाछपी, भातुकलीच्या खेळाला आम्ही हात लावला नाही आणि भावला भावलीचं लगीन कधी केलं नाही. आम्हाला आवडत होती ती घोडेस्वारी, आम्हाला आवडत होती तलवारबाजी, आम्हाला आवडत होता दांडपट्टा आणि याचं सारं शिक्षण आम्हाला आमच्या बंधुराजांनी दिलेलं होतं. घोडा मारावा तर आम्हीच, तलवार मारावी तर आम्हीच, विजयसारखी चपळाई आमच्यामध्ये होती. शिवाय आबासाहेब पुरोगामी विचाराचे. त्यांनी आम्हाला शिकवायला पंतोजी ठेवले होते. ते आम्हाला फारसी, हिंदी, संस्कृत सारं शिकवत होते. आजूबाजूची अन्याय अत्याचाराची परिस्थिती नुसती कानावर पडत होती आणि मनाला वाटत होतं याच्यातून मार्ग निघायला हवा. तेवढ्यात आम्ही एकदा पंतोजींना विचारलंच, पंतोजी एक विचारू तुम्हासनी? विचारा जिजूबाळ.
तुम्ही एवढं संस्कृत आम्हाला शिकवता, मग त्याच्यामध्ये काय उपाय आहे का हो यात सुलतानशाहीपासून सुटका करून घेण्याचा? पंतोजी म्हणाले, जिजूबाळ तुम्ही अजून धाकल्या आहात, मोठ्या झाल्यावर समज तुम्हासनी समजल. पंतोजींचा चेहरा कसनुसा व्हायचा. एकदा आम्ही न राहून आमच्या आबासाहेबांना बी पुसलं, आबासाहेब एक विचारू तुम्हाला? विचारा जिजूबाळ, काय म्हणताय? तुम्ही एवढे तलवार बहादर, सारे तुम्हाला चळचळा कापत्या, ती तुम्हीच का नाही तलवार चालवून राजे होत? जिजूबाळ त्याचं असं आहे, आपल्याकडे राष्ट्र विचार नाही. आपल्याकडे समाजाची उतरण म्हणजे आधी जातपात, मग धर्म, मग समाज, आणि मग उरला तर राज्याचा आणि राष्ट्राचा विचार. असल्या नेभळट विचाराने राज्य होत नाही बाई. आम्हाला सारं समजतंय, पण या पाचशाह्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही. या पाचशाह्या प्रबळ आणि आपण दुर्बळ, शिवाय आपल्यात एकही नाही. मराठी शाहीला हा शाप आहे जणू. कधी कधी आम्ही महासाहेबांना पण विचारायचो, आऊसाहेब हे सारं असं का हो? त्या म्हणायच्या, जिजूबाळ समजा आम्हासनी बी समजतं, पण काही करू शकत नाही ना. पण आता तुम्ही थोरल्या व्हायला लागलात, एक साजरा पोरगा बघून तुमचं लगीन करून देणार. तुमच्या पोटी जो जन्माला येईल पुत्र, त्याला आपण घडवू. कुणीतरी अवतारी पुरुषच यायला हवा, त्याच्याशिवाय या पाचशाह्या उलटून टाकता येणार नाही ती. आणि याची योजना तुळजाभवानीने करूनच ठेवली होती. आम्ही प्रसाद ना तिचा. सिंदखेड्याच्या राजवाड्यामध्ये रंग दरबार भरायचा. रंगपंचमीचा एक मासा आधी तयारी व्हायची, रंगरंगोटी व्हायची, पक्वान्नांची तयारी व्हायची, आणि रंगपंचमीच्या आदल्या दिवशी होळी पेटायची. या होळीच्या ज्वाळा आकाशा पत्तोर जायच्या, पुरणपोळ्याचे ढीग लागायचे, तसं वशाट जेवण बी व्हायचं. आणि दुसऱ्या दिवशी तांबडं फुटायचा अवकाश की रंगपंचमीला सुरुवात. आम्हाला तर फार आवडायचा हा रंग. कधी एकदा पहाट होती आणि कधी एकदा आम्ही रंग खेळतो असं होऊन जायचं. तसंच त्याही वेळेला झालं. रंग दरबार भरला आणि आम्ही दरबारामध्ये गेलो. तेवढ्यात शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले आपल्या तीर्थरूपांच्या बरोबर दरबारात आले. त्यांची ती चाल, त्यांचं ते देखणे, पण आम्ही बाई बघतच राहिलो. ते आल्याबरोबर आबासाहेबांनी विचारलं, बाळराजे नाव काय तुमचं? त्यांनी तलवारीला हात घातला आणि मोठ्या रुबाबात उत्तर दिलं, आम्ही शहाजी राजे भोसले. गो बाई, अजून मी सुरूड पण नाही फुटलं आणि म्हणे शहाजी राजे भोसले. मला हसायलाच आलं. तपकातला गुलाल घेतला आणि टाकला त्यांच्या अंगावर. त्यांनी बी तोच गुलाल घेतला, आमच्या अंगावर टाकला, आणि आम्ही दोघं मनमुराद रंग खेळायला लागलो. आणि हे सारं बघून दरबार आमच्याकडे कौतिकाने बघायला लागला. साऱ्यांच्या नजरांमध्ये कौतिक होतच, त्याच्याबरोबर वेगळी पण चमक होती. आणि तेवढ्यात आमच्या आबासाहेबांनी विचारलं, काय जिजाबाई नवरा म्हणून पसंत आहे का तुम्हाला? मी उत्तर दिलं हो. आणि तिथल्या तिथे मालोजी राजे उठले आणि म्हणाले, आमची कधीचीच इच्छा होती की लखुजी जाधवरावांची ही लक्ष्मी आमच्या घरी यावी. आज आम्ही या दरबारामध्ये ऐलान करतो की जिजाबाई आजपासून भोसले यांची झाली, ही आमची सूनबाई म्हणून भोसले यांच्या घरामध्ये येणार. साऱ्या दरबाराने याचा आनंद घेतला. सरबताचे प्याले गेले, पेढे वाटले गेले, आणि जणू काही भोसले आणि जाधवराव व्याही व्याही झाले. दरबार संपला.
दरबारात जरी हे झालेलं असलं तरी खाजगीत मात्र याचे पडसाद वेगळे उमटले. आऊसाहेब फणकारल्या. अहो, त्या भोसलेंना शब्द द्यायच्या आधी जरा विचार तरी करायचा. आपण कोण? तुमच्या पायाचे बारगीर ते, आणि त्यांच्या घरी द्यायची जिजाबाई? आम्हास हा संबंध मान्य नाही. आबासाहेब म्हणाले, अहो मस्करी चालली होती, त्याच्यात झालं. पण आता शबूत निघून गेला होता आणि भोसल्यांनी तो मनावर घेतला होता. आणि ही गोष्ट निजामाच्या कानावर गेल्यावर निजामानी भोसल्यांना सुपे, परगणे, चाकण याची जहागिरी दिली. आणि आता भोसले आणि जाधवराव हमतोल झाले, बरोबर एकमेकांच्या तोडीस तोड झाले. आणि आता आबासाहेबांना शबूत फिरवता येईना. आता आमचं लगीन होणारच होत. आणि त्याप्रमाणे आमचं लगीन दौलताबादला पार पडलं. यादवांची वंशज असलेली ही जिजाबाई आता सूर्यवंशी असलेली सिसोदिया म्हणजे जाधवरावांच्या घराण्यामध्ये गेली, जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणून. त्याही वयात आम्हाला असं वाटलं आता ढाल आणि तलवार एकत्र झाली, आता धनुष्य आणि बाण एकत्र झालं, आणि हे दोन शूर सरदार जर एकत्र आले तर काय बिशाद या पातशाह्यांची, अशी यांना उखडून टाकू. पण आमची ही लगीन गाठ रेशीम गाठ नाही झाली, तो झाला फाशाचा फंदा. थोडकं निमित्त झालं. निजामाकडे कदम पोशीला त्या दिवशी माणसं गेली होती, खलबत करायची होती मोहिमांची, म्हणून सारे सरदार एकत्र जमले होते. त्याच्यात खंडागळे सरदार होते. दरबार संपला. निजाम उठून गेला आणि साऱ्या सरदारांनी घाई केली एकत्र निघायची. जो तो कोणी घोड्यावरून, कोणी पालखीमधून, मेण्यामधून बाहेर पडले. तेवढ्यात खंडागळे सरदारांचा हत्ती ही गर्दी बघून बिथरला आणि ज्याला त्याला चिरडत आवाज करत तो जाऊ लागला. म्हटल्याबरोबर आमचे दादासाहेब म्हणजे दत्ताजी दादा धावले आणि त्यांनी हत्तीला काबूत आणायचा प्रयत्न केला, पण हत्ती काबूत येईना. म्हटल्याबरोबर त्यांनी तलवार उपसली. संभाजी भाऊजी म्हणाले, दत्ताजी हत्तीस मारणे नाही. हत्तीस मारणे नाही म्हणेपर्यंत त्या हत्तीपेक्षा दत्ताजी दादा पिसाळले होते आणि त्यांनी हत्तीच्या सोंडेवर तलवार चालवली आणि हत्ती रक्तबंबाळ होऊन धावत सुटला. दत्ताजी दादांनी हत्तीला मारलं म्हटल्यावर संभाजी भाऊजी ते पिसाळले आणि त्यांनी दत्ताजी दादाची गर्दन उडवली. एका हत्तीपायी सगळ्या नात्यांची माती झाली. आणि आपल्या मुलास मारलं म्हणून आबासाहेब पिसाळून गेले आणि त्यांनी संभाजी दादाची गर्दन मारली. संभाजी भाऊजी तिथे पडले, दत्ताजी दादा पडले. आम्हाला आशा होती हे दोन सरदार एकत्र येतील आणि पातशाह्या उकडून टाकतील, त्याऐवजी झालं निराळच. दत्ताजी दादांच्या कलेवराबरोबर आमचं माहेरही दहन झालं. एवढंच नाही, आबासाहेबांनी आपल्या जावयावर म्हणजे महाराज स्वामींच्यावर पण तलवार चालवली. महाराज स्वामी बेशुद्ध झाले. आमच्या सौभाग्यावरच घाला पडला होता, पण आमचं कुकू बळकट. आता आम्ही माहेर तोडलं. आमच्या स्वप्नांची माती एका हत्तीपायी झाली, नाती गोती संपली आणि आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. रडावं कुणासाठी? विधवा झालेल्या भाऊजाईसाठी की विधवा झालेल्या जावेसाठी? स्वराज्याचं सपान बघायचं होतं आम्हाला. कुणापायी मेले हे सारे? त्या निजामापायी. निजामाच्या दरबारात आले आणि हे युद्ध झालं. वाईट याच वाटलं की दोन तुल्यबळ सरदार आपापसात झुंजून मेले. हे झुंजून मेले असते पातशाह्यांच्या विरुद्ध तर वाटलं नसतं हो काही.
आमचं रक्त नुसतं उसळत होतं. तेवढ्यात दुसरी दुर्घटना झाली. आमच्या जाऊबाई म्हणजे खेळोजी भाऊजींची बायको दुर्गाबाई तीर्थयात्रेच्या तिथे स्नानास गेलेली असताना महाबत खानाने तिला पळवून नेली. सरदाराच्या घराण्यातल्या बाईची ही गोष्ट तर सर्वसामान्यांचं काय होत असेल. या साऱ्या गोष्टी आम्ही एकांतात महाराज स्वामींच्या समोर चर्चा करत होतो. महाराज स्वामी याच्यावर मार्ग एकच, आपल्याला आपलं स्वतंत्र राज्य करायला हवं. या पाचशाया उकडून फेकायला हव्यात. ही आमची भूमी, हे चंद्र सूर्य आमचे, आणि हे पाचशाही आपल्यावर राज्य करणारे कोण? महाराज स्वामी म्हणायचे, जिजाबाई तुमचं विचार योग्य आहेत, पण ते विचार प्रत्यक्षात आणण्याजोगे नाहीत. ते दिवा स्वप्न राहील. पण आम्हाला ध्यास होता, आम्हाला आस होती की स्वराज्य मिळवायचंच. मग ते ये न कै न प्रकाराने. तेवढ्यात पहिल्यांदा गर्भारपण लाभलं. पोटातल्या मुलाला स्वराज्यासाठी तयार करायचं हे मनात आलंच होतं. हळूहळू 20 मास उलटले, डोहाळे झाले. आम्ही एका पुत्राला जन्म दिला. त्याच्या चुलत्याचंच नाव ठेवलं संभाजी. संभाजी मुळातच थंड प्रकृतीचे, रडले सुद्धा नाहीत भूक लागल्यावर सुद्धा. त्यांच्या पाठोपाठ आम्हाला 4 मुलगे झाले. प्रत्येक वेळी मूल जन्माला यायचं आणि ही सटवाई अलगद त्याला घेऊन जायची. प्रत्येक वेळेला स्वराज्याचं स्वप्न बाजूला व्हायचं. पण म्हणून आम्ही स्वप्नांचा पाठपुरावा सोडला नाही. एका पाठोपाठ असे 4 मुलगे आम्ही गमावले. त्यांचं कर्म आणि आमचं कर्म हे म्हणण्यापलीकडं आमच्या हातात होतं तरी काय. महाराज स्वामी मोहिमेला गेले होते, ते घरी आले. आम्ही त्यांची तनमनाने सेवा केली आणि स्वराज्याचा विचार इतका प्रखर होता की त्या विचाराने आमच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि आम्हाला आता पुन्हा एकदा गर्भारपण लाभलं. पण यावेळचे ढवाळे मात्र अगदी वेगळे. आम्हाला शस्त्राचा खणखणाट ऐकावासा वाटू लागला. घोड्यावर बसून मोठी मोठी युद्ध करावीशी वाटू लागली. झेंडा घेऊन नाचावंसं वाटू लागला. आणि तुळजाभवानी सारखा हातात त्रिशूळ घेऊन या 5 शाह्यांच्या छाताळात खुपसावासा वाटायला लागला. आम्हाला सरबत नको होती, आम्हाला मस्कती डाळिंब नको होती, आम्हाला उद्यानात जायचं नव्हतं, काहीही नव्हतं. आम्हाला दिसत होती फक्त शस्त्र, आम्हाला दिसत होतं फक्त स्वराज्य, आम्हाला दिसत होता आपला राजा. आणि या धास्याने, या आसानी आम्ही आमच्या गर्भाचं पोषण करत होतो. आमच्या रक्तात, आमच्या खाल्लेल्या अन्नाच्या प्रत्येक घासात ध्यास होता हा मुलगा घडवायचा, तो स्वराज्यासाठी. आणि आम्ही गर्भातल्या त्या बाळाशी बोलायला लागलो. बाळराजे, तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय, स्वतंत्र राजे व्हायचे. बघता बघता 9 मास पूर्ण झाले. महाराज स्वामींना मोहिमेवर जायचं होतं, पण आमच्या बाळतपणाची त्यांना काळजी वाटू लागली. म्हणून त्यांनी आमचेच व्याही झालेले म्हणजे संभाजी राजांच्या सासूरवाडीला शिवनेरी किल्ल्यावर विजयराज विश्वासराव यांच्याकडे आम्हाला विश्वासाने सोपवलं आणि महाराज स्वामी मोहिमेवर निघून गेले. दिवसामागून दिवस जात होते. आता गर्भारपणाच्या भारानं आम्ही वाकलो होतो. बाळतपणाचे दिवस जवळ यायला लागले. तशी तयारी तर सारीच झाली होती. आणि आला तो क्षण, आला तो दिवस, आला तो सोन्याचा मुहूर्त, आला तो कस्तुरीचा मुहूर्त आला. शुद्ध तृतीयेला
सारे आकाशातले शुभ ग्रह एकत्र झाले. 300 वर्ष जणू ते वाट बघत होते की हा मुहूर्त कधी आपल्याला मिळेल. आकाशातल्या साऱ्या ग्रहांनी एकत्र गर्दी केली होती. बाळपणाच्या वेळा सुरू झाल्या. आणि बाळाने टाहो फोडला. एक सूर्याचा गोल आमच्या हातामध्ये आला आणि सुईणीने सांगितलं, मासाहेब बालकिसन जन्माला आला. सारीकडे चौघडे वाजायला लागले, दुदुंबी वाजायला लागल्या, नगारे वाजायला लागले. साराच आनंद झाला. आम्ही हातातल्या त्या तेजाच्या गोळ्याकडे बघितलं. हाच स्थापणार स्वराज्य, हाच होणार स्वराज्याचा छत्रपती. आम्ही जणू मनातल्या मनात म्हणत होतो. साखरेच्या थैला रवाना झाल्या. 5व्या दिवशी सटवाईची पूजा झाली. 6व्या दिवशी शस्त्रांची पूजा झाली. सटवाईला प्रार्थना केली, बाई सटवाई असं भाग्य लिही की हा युगपुरुष झाला पाहिजे. बारशाचा दिवस उजाडला. साऱ्या सुवासिनींनी आम्हा स्नान घातलं, बाळराजा स्नान घातलं. आंगडं, टोपडं, जरीची कुंची, गळ्यात वाघनख, कुंचीला लावलेलं पाचूचं पिंपळ पान, डोळ्यामधले काजळ. बाळराजे भरून आलं. पुन्हा आम्ही बाळराजांच्याकडे बघत होतो. साऱ्या शिवनेरीला बारशाचं आमंत्रण गेलं. बायका आल्या, वेशीवर आल्या. त्यांनी हेलाचं पाणी टाकलं, वड्या पत्तोर पाणी गेलं. सांच्याला बारशाचा मुहूर्त ठरला. नाव काय ठेवायचं बाळाचं? नाव काय ठेवायचं? आम्ही बाळराजाला पाळण्यात घातलं. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी मुकुंद घ्या. नाव ठेवलं शिवाजी. शी म्हणजे शिवाचं तांडव, वा म्हणजे वासुदेवाची कूटनीती, आणि जी म्हणजे जिजाबाईची जिगर आणि पांडवांची जिगर. शिवाजीचं नामकरण केलं. पण आम्ही पाळण्यात घालून त्यांना जो रे बाळा म्हटलं नाही. आम्ही म्हटलं, राजे तुम्हाला झोपून चालणार नाही, तुम्हाला जागच राहिलं पाहिजे. तुम्ही झोपलात तर या राज्याकडे कोण बघणार? या पाठशाह्या कोण उलटून फेकून देणार? झोपायचं नाही बाळराजे, जागे राहा. आम्ही आमच्या दुग्धपानातून स्तनाला लावलं की त्यांच्या कानामध्ये जणू सांगत होतो, तुम्ही स्वतंत्र राज्याचे राजे. आपल्या रयतेला सुखी करायचे, खेतीहराला सुखी करायचे, बाया बापड्यांना सुरक्षित ठेवायचे. बाळराजे कळतंय का मी काय म्हणते ते? बाळराजे जणू समजल्यासारखे हसायचे. आता बाळराजे मोठे व्हायला लागले, मुठी चोखू लागले, उपडे पडायला लागले, मान वर करून बघायला लागले. त्यांच्या त्या बाळलीला बघत असताना आम्हाला आनंद होत होता. अगोबाई रांगायला लागले, दुडू धावायला की लागले. शिवनेरी किल्ला त्यांच्या खोड्यांना आणि त्यांच्या दंग्याला कमी पडू लागला. दासीबाई त्यांच्या मागे धावायच्या, पडल पडल राजे पडाल. मी म्हंटल पडू दे, पडल्याशिवाय उठणार कसा आणि लढणार कसा? पडला तर लढेल, खेळू द्या त्याला मातीत. हळूहळू बाळराजे मोठे व्हायला लागले आणि आम्ही त्यांच्या मनावर एक संततधार धरली. रयतेसाठी जगायचं, शेतकऱ्यांच्यासाठी जगायचं, पोरीबाळींच्या संरक्षणासाठी जगायचं. ही आपली भूमी आहे, ही आपली माती आहे आणि इथं राज्य आपलंच असलं पाहिजे. बाळराजे मोठे झाल्यावर आम्ही त्यांना छोटी छोटी शस्त्र करून दिली. धनुष्यबाण दिलं, तलवार दिली, तीरकमठा दिला, मातीचे किल्ले कसे बांधायचे ते सांगितलं. आणि आजूबाजूच्या मुलांना एकत्र करून आमचे बाळराजे आता लुटूपुटूच्या लढाया पण खेळू लागले. आम्ही त्या त्यांच्याकडनं खेळवून घेऊ लागलो.
बाळराजांना असं वाढवताना आम्ही एकच मनात ध्यास घेतलेला होता आणि तो पूर्णत्वाला कसा न्यायचा होता हाच फक्त आमचा विचार होता. तेवढ्यात महाराज स्वामींनी बेंगळुरास आपलं प्रस्थान थाटलं. होते निजामशाहीचे चाकरच, पण राजासारखे होते. आम्हाच तिथे शिवाजीसह बोलवून घेतलं. शिवाजी तवर मोठे झाले होते. आता आम्ही बेंगळुरास गेलो. तिथे महाराज स्वामींचं स्वतंत्र राज्य होतं, जणू ते स्वतःच राजे होते. आम्हाला काही कमी नव्हतं. तिथे मनात आणलं असतं तर कुबेराच्या शेजारी आसन मांडी घालून आम्ही बुद्धिबळ खेळलं असतं. पण इथल्या या नरम वातावरणामध्ये शिवबा घडणार नाही हे आम्ही ताडलं होतं. पण तरी सुद्धा महाराज स्वामींचा राज्य कारभार जवळून बघावा, जो आपल्याला पुढे उपयोगी पडेल याचे धडे मात्र आम्ही घेतले. महाराज स्वामी राज्य कसं करतात, सैनिकांचं शस्त्र शिक्षण कसं असतं, मुलकी कारभार कसा चालतो, राज्याला वाईट प्रसंगातून सुरक्षित कसं ठेवायचं असतं याचे धडे देत होतो. पण तिथं होती ती नरम नरम शांती. आम्ही म्हटलं आम्हाला ही नेभळट शांती नको, आम्हाला हवी जहाल क्रांती. इथल्या नेभळट वातावरणात शिवबा राजा म्हणून घडणार नाही. तो सुद्धा उद्या पातशाह्यांना कुर्निसात करायला जाईल आणि हे आम्हाला मान्य नव्हतं. शिवबाला मी सांगितलं होतं, शपथ आहे शिवबा तुला, आई वडील गुरु यांच्या व्यतिरिक्त कुणाच्याही पुढे मान चुकवायची नाही. संभाजी राजे आधीच पातशाह्यांच्या चाकरीमध्ये लागलेले होते, पण तरी सुद्धा आशा मात्र आम्ही सोडलेली नव्हती. एक भाऊ कर्नाटकात आणि एक भाऊ महाराष्ट्रात राज्य उभं करतील ही आमची अटकळ होती. महाराज स्वामींशी आम्ही संसाराच्या गोष्टी केल्या नाहीत. आम्ही संसाराच्या गोष्टी केल्या त्या रयतेच्या संसाराच्या केल्या. आणि एक दिवस आम्ही महाराज स्वामींना सांगितलं की आम्ही आपल्या जहागिरीत जातो पुनवडीस. पुनवडी ही महाराज स्वामींना मिळालेली जहागीर होती. परंतु महाराज स्वामींनी एकदा उठाव केला म्हणून आदिलशाहीने चिडून या पुण्याच्या साऱ्या वेशी उडवून दिलेल्या होत्या. इथं एक पहार खोवून तिच्यावर तुटकी वाहन आणि फुटकी कवडी लावलेली होती. याचा अर्थ ही भूमी इथे कुणालाही राहण्यासाठी योग्य नाही. या भूमीला शाप आहे आणि त्याला सामील होता राजा राय जगदेव मुरार सिंग, आपलीच माणसं. आम्ही पुनवडीस येण्याचा निर्णय घेतल्यावर महाराज स्वामींना सांगितलं आम्ही पण कर्तबगार आहोत, आम्ही पुण्यात जातो, आपली जहागिरी सांभाळतो, आमच्या कर्तृत्वाने आमच्या नशिबाने आम्ही तरू नाही तर मरू, पण आम्हाला आपण आज्ञा द्यावी. महाराज स्वामींना आमची कर्तबगारी मान्य होते, ओळखून होते. त्यांनी आमच्या बरोबर निळोपंत मुजुमदार, बाळासाहेब हनुमंते आणि मुख्य म्हणजे दादोजी कोंडदेवांना देऊन भरपूर द्रव्य, हत्ती, घोडे, पालख्या देऊन आमची रवानगी शुभ मुहूर्तावर पुनवडीला म्हणजे पुण्यात झाली. आल्यावर इथे बघतो तर पुणे भीषण ओसाड झालेलं. या पहारीच्या आणि या फुटक्या तुटक्या वाहण्याच्या भीतीने रयत परागंदा झालेली, आपली शेती वाडी घरदार सोडून लपून बसलेली. आधी काम केलं त्या रयतेला विश्वास दिला. सगळ्यात आधी आम्ही शिवबाला सांगितलं उचलती पहार, काय व्हायचंय, कुणाचा निर्वंश व्हायचाय ते आम्ही बघून घेऊ. आणि जिथं गाढवाचा नांगर फिरला होता तिथं आम्ही सोन्याचा नांगर फिरवून घेतला शिवबाच्या हातून आणि ती जमीन पुन्हा कशण्यासाठी योग्य केली. परागंदा झालेल्या शेतकऱ्यांना जवळ बोलवलं, त्यांना विश्वास दिला, बी बियाणं दिलं, शेतीची अवजारं दिली, कसायला जमिनी दिल्या आणि धान्य पिकेपर्यंत त्यांना खायला धान्य पण दिलं. त्यांना पोटाशी धरलं. पुन्हा रयत हळूहळू पुण्यास येऊन वसायला लागली. आणि आता आम्ही ठरवलं की मावळ पालथं घालायचं. पुण्यास येणं म्हणजे नुसती भौगोलिक जहागीर करणं नव्हतं, इथल्या मावळ्यावर भगव्याची सावली फडकवणं होतं. म्हणून आम्ही बाहेर पडलो शिवबाला हाताशी धरून. ठिकठिकाणी शिवबाला आम्ही दाखवलं. झोपड्यांमध्ये गेलो, तिथं त्यांच्या बरोबर कांदा भाकर खाल्ली आणि तिथं शिवबाला सवंगडी मिळाले, जीवा जीव देणारे. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, कोंडाजी फर्जन, हिरोजी फर्जन, बहिरजी नाईक, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे,
मुरारबाजी देशपांडे, शिळमकर, बादल देशमुख, अरे सारे एकास एक रांगडे काटक पोरं भेटली. आम्ही त्यांच्यात बी आमच्या शिवबालाच पाहिलं. आम्ही पुरणपोळ्या उत्तम करत होतो. आमच्या हातच्या पुरणपोळ्या त्यांना खायला घातल्या. त्यांची कांदा भाकरी आम्ही खाल्ली आणि रयतेला वाटलं आपलीच माता आहे. आणि आता रयत आमच्या जवळ यायला लागली. इथंच स्वराज्याचा पाया रोवला गेला. हळूहळू या पोरांच्या हातात शेतीच्या अवजाराबरोबर आम्ही शस्त्र दिली. शस्त्र चालवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं, शिक्षक नेमले, त्यांना ज्ञान दिलं आणि त्यांच्या मनामध्ये विचार रुजवला स्वातंत्र्याचा. आपलंच अन्न आपल्यालाच खाता येत नाही, आपल्याच पोरीबाळी आपल्याच भूमीवर मोकळेपणाने फिरू शकत नाही, हे पटतंय का सारं तुम्हाला, असं हळूहळू त्यांना शिकवून त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचा विचार रुजवला. आता या साऱ्यांच्या कोमल मनावर परिणाम व्हायला लागला. त्यांना तरी काय हवं होतं, आपलं राज्य, पण त्यांना जाणीव नव्हती, त्यांना त्याचं ज्ञान नव्हतं. या पातशाह्यांशी लढायचं, अन्यायाविरुद्ध जायचं, पण कसं हेच त्यांना माहिती नव्हतं मुळी. पण आम्हाला जसं मनात होतं, जसं स्वप्न आम्ही आणि महाराज स्वामींनी बघितलं होतं, तसं आता ते पूर्णत्वाला जायला लागलं होतं. आणि 12-14 वर्षाचा शिवाजी रायरेश्वरासमोर शपथ घेता झाला स्वराज्याची. आम्ही मनात म्हटलं आपण योग्य मार्गावर आहोती. मग एका पाठोपाठ एक शिवबाला सांगितलं किल्ले हवेत, किल्ल्या असल्याशिवाय आपल्याला राज्य करता येणार नाही. आणि मग ज्या किल्ल्यांमध्ये निजामाचा, आदिलशाहीची जास्त बंदोबस्त नाही असे किल्ले हेरले आणि ते किल्ले जिंकायला सुरुवात केली. कधी युद्ध करून, कधी पैशाचा आमिष दाखवून. तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण लागलं. आता आदिलशहा संतापला. आपला मोकासेदार असलेला हा शहाजी आणि याचं हे एवढंसं पोरग 15-16 वर्षाचं किल्ले घेत सुटलाय आपला. म्हणून त्यांनी शहाजी राजांना आधी सांगितलं, पोरास आवरा, तुम्ही आमचे चाकर, म्हणजे तुमचा पोरगा पण आमचा चाकरच, त्यामुळे त्याला समजून सांगा, नाही तर त्याला कैदवार करण्यात येईल. महाराज स्वामी आतून सामीलच होते. ते म्हणाले पोरग आमचं ऐकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. त्यांना माहिती होतं शिवबा असा आटोक्यात येणारा नाहीये. मग त्यांनी महाराज स्वामींना अटक केली आणि त्याच्यात मुख्य कोण होता, हा आदिलशहाचा अब्जुल्या. महाराज स्वामींना कैद केलं आणि जिंकलेले काही किल्ले तह म्हणून परत आदिलशहाला द्यावे लागले. पण त्याच वेळेला शिवबालाने एक सल्ला दिला, आपण जे जिंकून घेतलंय ते देऊन टाक. आता महत्व कशाचं आहे, महाराज स्वामींना सोडून आणायचं. काही प्रसंगी तह केला आणि मागे आलो तरी तो आपला पराजय समजायचा नाही, ती आपली वाचलेली युद्धाची शक्ती समजायची. एवढं लक्षात ठेवा शिवबा. तुम्ही दूरवरचा विचार करत होतो, नेक सल्ला देत होतो. मुळातच पौरुष व्यक्तिमत्व आमच्या ठाई शिगोशिक भरलेलं होतं. देहाने जरी स्त्री असलो तरी कठोरपणाचे निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात होती. 6 किल्ले दिले गेले, महाराज स्वामींची सुटका झाली. परंतु स्वराज्याचा विचार कदापिही मागे पडला नाही. हळूहळू स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. महाराज स्वामी आतून सामील होते, परंतु वरवर दाखवत होते पोरग माझं ऐकतच नाहीये, त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते करा. तेवढ्यात एक दुर्घटना घडली. सुख येतं त्याच्याबरोबर चिकटून दुःख येतच का काय कळत नाही. नियती आणि संकल्प याच्यामध्ये नियती नेहमी श्रेष्ठ ठरते. तसंच झालं.
कनकगिरीच्या युद्धामध्ये शंभू बाळाला मदतीला म्हणून पाठवलं होतं कनकगिरीच्या राजाला. तेवढ्यात अब्दुलाने डाव टाकला. शंभू राजांनी मदतीची कुमक मागवलेली आयत्या वेळेला पाठवलीच नाही आणि त्या युद्धामध्ये, कनकगिरीच्या युद्धामध्ये आमचा शंभू बाळ धारातीर्थी पडला. आई असून या शंभू बाळाला नेहमी मातृवियोगाचंच दुःख सहन करावं लागलं. आम्ही तर 10-12 वर्षामध्ये डोळ्यांनी त्याला पाहिलं सुद्धा नव्हतं. पण शेवटी आईचं काळीच सरकलं. दुःख करण्यापलीकडं आमच्या हातामध्ये काही नव्हतं, पण दुःख करायला पण आम्हाला वेळ नव्हता, सवड नव्हती आणि डोळ्यात पाणी आणायचं नाही हे आमचं ध्येय होतं. आम्ही डोळ्यात पाणी आणलं तर शिवबानी काय करावं. आता ठरवलं महाराज स्वामींचं दुःख हलकं करायला त्यांच्याकडे भेटायला जावं. महाराज स्वामींना फार धक्का बसला, कारण लहानपणापासून संभाजीला त्यांनी सांभाळलेला होता. पण ते दुःख व्यक्त करायला सुद्धा आम्हाला महाराज स्वामींच्या इथं जाता आलं नाही. आम्ही मांडला होता ना स्वराज्याचा संसार, तो सोडून जाणं आम्हाला शक्यच नव्हतं. काळीत सरकलं, काचलं तरी त्याच्यावर फुंकर आपणच घालायची आणि स्वराज्य नावाचं मलम लावायचं. असे दिवस जात होते. स्वराज्य वाढायला लागलं होतं, पण जसं जसं स्वराज्य वाढायला लागलं तसं तसं संकट पण यायला लागली. पहिला तर धक्का बसलाच होता शंभू बाळाच्या निधनाचा, पण तीही मनाची समजूत करून घेतली. क्षत्रिय, तो लढणार, तो रणांगणावर पडणार, पण आईच होते हो शेवटी. दुःख तर काळजात होतच. मोठं संकट होतं ते आदिलशहाचा सरदार असलेल्या या मेल्या अफजुल्याचं. सगळ्यात मोठा असलेला अडसर हा अफजल खान. तो जणू स्वराज्याचा घास गिळू पाहत होता. त्याच्याशी लढण्याची ताकद नव्हती. स्वराज्य अफजुल्याच्या या सैन्यापुढं आपलं मुठभर सैन्य, मराठी सैन्य. जिगर मोठी असली, शौर्य मोठं असलं तरी शेवटी शस्त्रास्त्र कमी होती, संख्येने कमी होते. आमचा ध्यास होता तो खडकावर पिकं घेण्याचा. मराठी सैन्याला आम्ही वेळोवेळी प्रोत्साहित करत होतो, त्यांच्यात बळ देत होतो. पण अफजुल्याला समोरासमोर लढणं आम्हाला शक्य नव्हतं. मग आम्ही मोहीम शिवबाबरोबर आखली की अफजुल्याला त्याच्या बिळातून बाहेर काढायचा. मग शिवबाला आम्ही सल्ला दिला, अफजुल्याला खलिता धाडा. आम्ही तुमच्या पायाशी शरण आलेलो आहोत आणि तुम्ही म्हणाल त्या अटी आम्हाला मान्य आहे. आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या सैन्यामध्ये सामील होऊन शत्रूशी लढू. कारण आदिलशाही आणि मोगलशाही यांच्या पण लढाया होत होत्या. मोगलशाहीच्या दाबाखाली आदिलशाही होती. मोगलशाही म्हणजे शहाजहान आणि औरंगजेबाची. अफजुल्याला खलिता धाडला. आम्ही आपल्या पुढं गरीब आहोत, आपण आमच्या भेटीस यावं प्रतापगडावरून. आम्हाला आपली भीती वाटते. तेव्हा आपण आलात तर आमच्यावर उपकार होतील. गोपीनाथ पंत वकिलाला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं असं नाटक करा की शिवबा खूप घाबरलेले आहेत तुम्हाला. गोपीनाथ पंतांनी आपली भूमिका अगदी योग्य वठवली. त्यांनी पण भास्कर कुलकर्ण्याला पाठवला. दोन्ही वकील भेटले. आता अफजल खानाच्या भेटीची समधी तयारी झाली. प्रतापगडाच्या पायथ्याशी जिथं पूर्ण जंगल. अफजल खान म्हणजे मुळात क्रूर, आडदांड शरीराचा, विकृत मनाचा. तो आपल्या शिवबाचा घास घ्यायला कमी करणार नाही असं पण काळजामध्ये सारखं वाटत होतं. पण स्वराज्याचा हा अडथळा दूरच करायला हवा होता.
त्याच्यासाठी मोठा शामियाना उभारला. अफजल खानाच्या भेटीची वेळ ठरली. सकाळी शिवबानी जगदंबेची पूजा केली. आम्हाला नमस्कार करून तो बाहेर पडला. डोक्यावर शिरपेच घातला होता, अंगामध्ये शिरस्त्राण होतं, कमरेला बिचवा होता, हातात वाघनख होतं, पांढऱ्या रंगाची तुमान घातली होती. शिवबा जेव्हा अफजल खानास भेटायला गेला तेव्हा काळीच सरकलं. पण प्रत्येक वेळेस आम्ही त्याला सांगत होतो, शिवबा यशस्वी होऊन या, ही जगदंबा तुमच्या पाठीशी आहे. जणू या जगदंबेने भवानीच्या रूपाने प्रत्येक मावळ्याच्या तलवारीत प्रवेश केलेला होता. आणि शिवबाने सांगितलं होतं, रात्री जगदंबेने येऊन आम्हाला ही तलवार दिलीये मराठ्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी. आणि आता भवानी आईचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काय कमी आहे. शिवाजी राजांनी आमच्या पायाला हात लावल्यावर म्हटलं, यशस्वी भव. दर वेळेला शिवबा जायचे त्यावेळेला दर वेळेला आमच्या प्रसव वेदना होत्या. दर वेळेला शिवबा आल्यानंतर आम्हाला वाटायचं याचा नवीन जन्म झाला. अफजल खानाच्या भेटीला शिवबा गेले. शामियानामध्ये आडदांड शरीराचा, जणू राक्षसासारखा दिसणारा, क्रूर, कपटी, नीच असा अब्जुल्या आला. त्या मानाने शिवबा लहान चणीचे. बरोबर एकच सैनिक. शिवबा बरोबर संभाजी कावजी, बाकीचे सानाजी मालुसरे वगैरे सगळे ठिकठिकाणी जंगलामध्ये लपलेले. आणि अफजुल्या बरोबर त्याचा शरीर रक्षक सय्यद बंडा. दोघांची शामियानामध्ये गाठ पडायची. आमच्या हृदयाचा गणपती आम्ही महान मंगलतेच्या तामणात ठेवला आणि अश्रूंनी त्याला अभिषेक घातला. बाई जगदंबे, शंभू महादेवा, माझ्या शिवबाची ही मोहीम फते होऊ दे, स्वराज्याचा हा शत्रू नाश पाहू दे. प्रार्थना करण्यापलीकडे त्या क्षणी आम्ही करत काय होतो. आणि अफजुल्याची भेट ठरली. शिवबा शामियानामध्ये होता. आडदांड शरीराचा अफजुल्या आला. त्यांनी शिवबाला जवळ घेतलं आणि आपल्या डाव्या कुशीमध्ये शिवबाची मान दबोचली. आता तो त्यांचा कट्यार मारली. खर्र करत कट्यार शिरस्त्राणावरनं बाहेर पडली. तेवढ्यात शिवबानी चपळाईनी बिचवा काढला आणि खानाच्या पोटामध्ये खुपसला. वाघनख खुपसली. आतडी भडा 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 बाहेर आली. दगा 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 करत अफजल खान ओरडायला लागला. कडकडले स्तंभ, गडगडले गगन, अवनी होत आहे कंपायमान, तडतडली नक्षत्रे पडता ती जागणं, उग्र रूपे प्रगटला तो सिंहवदन. आमचा शिवबा जणू त्या दिवशी सिंहवदन झाला. अफजुल्या दगा दगा करत पोटातली आतडी सांभाळत पळत सुटला. सय्यद बंडानी आपला हात उगरला शिवबावर तलवार चालवायला आणि संभाजी कावजींनी वरच्या वर त्याचा हात उडवला. अफजुल्याचं पार्थिव पालखीत घालून पळायला लागल्यावर त्या भोयांचे पायच कापले संभाजी कावजींनी आणि अफजुल्याचं मुंडक घेऊन आमच्याकडे आल्या. आम्हाला बहुत संतोष झाला अफजुल्याचं मुंडकं बघून. आम्ही आशीर्वादच दिला होता शिवबाला जाताना, शिवबा तीर्थरूपांचे उसने फेडावे, संभाजीचा बदला घ्यावा. आणि तसा बदला आज पूर्ण झाला होता. अफजल खानाचा नाश झाला होता. सगळे मावळे जय भवानी करत जंगलातून बाहेर पडले होते आणि सपासप कापत त्यांनी अफजुल्याचा पार नायनाट केला. त्याची सगळी संपत्ती, घोडे, हत्ती सारं लुटून नेलं. स्वराज्याचा एक शत्रू नाहीसा झाला खरा, पण ही संकट काही एकली येत नाही, ते हातात हात घालूनच येतात. भित्री असतात संकट. अफजुल्या मेला खरा आणि शिवबा आता पन्हाळ्यावर गेले. आदिलशाह चिरडीला आला होता.
आदिलशहाने ठरवलं की शिवबाला गाठायचा आणि पन्हाळ्याच्या भोवती सिद्धी जोहरनी वेढा घातला. 2-3 महिने पुरील एवढीशी बंदी पन्हाळ्यावर होती. तिकडे विशाळगडावर त्यांनी वेढा घातला. म्हणजे पन्हाळगडावरून विशाळगडाला सुद्धा शिवबाला जाता येत नव्हतं. सिद्धी जोहर शूर, वेडा फिटना का उठना. 2-4 मास झाले, 6 मास झाले तरी काही उपयोगच नाही. आमचे सारे मराठी सैन्य धडका मारून मारून जेरीला आलं होतं, पण सिद्धी जोहरचा वेढा सुटत नव्हता. आमच्या डोळ्याची निरांजन जणू आता विझू पाहत होती. अब्दुल्लेला मारलेल्या शिवबाचं स्वागत करायचं, त्यांच्या मस्तकावर हात फिरवायचं सपान आमचं असंच राहिलं होतं. मराठी सरदारांना आपलंसं करण्यासाठी, आपल्या स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी आम्ही शिवबाचे 8 विवाह केलेले होते. अफजल खानाच्या वेड्याच्या आईमध्ये आधीच सईबाई निवर्तल्या होत्या. शंभू राजाची आई. आम्हाला नातू झाला होता. त्याच्या चुलत्याचं नाव ठेवलं होतं संभाजी. त्याला संभाजी अवघा 2 वर्षाचा. आणि सईबाई आम्हाला सोडून गेली, पण दुःख करायला वेळच नव्हता. आता या सिद्धी जोहरचा वेढा कसा फिटावा, कसा सुटावा. सारे सरदार कंटाळले होते, थकले होते, त्यांचा आत्मविश्वास नाहीसा झालेला होता. आम्ही तेव्हा 60ला आलो होतो. नेतोजी पालकर सारखा शूर सरदार सुद्धा कटाळून दुसरीकडे निघून गेला होता. वय 60 झालं म्हणून काय झालं, अजून या जिजाबाई मध्ये धमक आहे. आम्ही ठरवलं, आमच्या बरोबरच्या सैनिकांना आदेश दिला, चला निघायचं. जय भवानी. तलवार खोचली आणि आम्ही शिवबाला आम्ही सोडवून आणू. तुम्हाला जमत नाही, अजून या जिजाबाई मध्ये हिम्मत आहे. तेवढ्यात नेतोजी पालकर आणि सिद्धी जलाल आला. मासाहेब कुठे निघालात? अरे काय तुम्ही सरदार, साधे तुमच्या शिवबाला तुम्हाला सोडवता येत नाही, आम्ही सोडवणार. शिवबाला आम्ही तलवार चालवू, आम्ही घोडेस्वारी करू, आम्हाला तलवार चालवता येते. नेतोजीला त्याची शरम वाटली असेल. त्यांनी सांगितलं, मासाहेब आम्ही जिथे असताना तुम्ही तलवार चालवायची, आम्ही महाराजांनी सोडवून आणतो. पण इथेही उपयोग नव्हता. मग पुन्हा एकदा कपट नीती आरंभली. सिद्धी जोहरला खलिता धाडला. आम्ही थकलो आहोत, आम्हास मुक्त करण्यात यावे, आम्ही आपल्या राज्यामध्ये सामील होऊ. त्याच वेळेला एक गुप्त मोहीम आखली गेली. शिवबासारखा दिसणारा शिवा काशीद, त्याला शिवबाचा पोशाख दिला गेला. सिद्धी जोहरचं सैन्य जरा ढिलं पडलं. आता शिवाजी असाही येणारच आहे शरण, तेव्हा आपल्याला काही काळजीचं कारण नाही. शिवा काशीदला पालखीत बसवला आणि सिद्धी जोहरच्या सैनिकांपुढून त्याला बाहेर काढायचं ठरवलं. आणि इकडून चोर दरवाजानी मोजक्या मावळ्यांच्या सह शिवबा सिद्धी जोहरच्या याच्यातून निसटला. पण ते निसटणं सोपं नव्हतं. विशाळ गडावर जायचं होतं आणि विशाळ गडावर सुद्धा सिद्धी जोहरचा वेढा पडलेला. त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, राजे तुम्ही जेवपर्यंत गडावर जाऊन फत्ते मुबारकची तोफ वाजत नाही तोवर हा बाजीप्रभू प्राणात प्राण असेपर्यंत लढेल आणि तुम्ही सुखरूप पोचल्यानंतरच हा प्राण सोडेल. शिवा काशीद ओळखला गेला. सिद्धी जोहरने त्याला मारला तिथेच. राजे विशाळगडाकडे गेले आणि अवघ्या 300 मावळ्यांच्या सह बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढली. हा बाजीप्रभू देशपांडे या कळी काळाला भिडला, लढला आणि आपल्या धन्यासाठी त्यांनी प्राण सोडले.
विशाळगडावर गेल्यावर 3 वेळा तोफ वाजली आणि अंग जखमांनी भरलेला, तुटलेल्या हातासह तलवार चालवणारा बाजीप्रभू देशपांडेने आपला प्राण सोड. आम्हाला बातमी कळली. काल गेला तो शिवाकाशीत, आज गेला तो बाजीप्रभू. यांच्या जीवावर तर हे स्वराज्य आहे. राजाला मरता येत नाही, त्याला मरण्यासाठी सवड नसते. अशी जे मावळे असतात, असे जे सैनिक असतात, त्यांच्या प्राणपणावरच स्वराज्य उभं राहत होतं. आम्हाला डोळ्यात अश्रू यायची परवानगी नव्हती. मनातल्या भावना बोलून दाखवण्याची परवानगी नव्हती. खचून जाण्याची परवानगी नव्हती आमची आम्हालाच. कारण स्वराज्याचा हा उद्योग आम्ही आरंभला होता. विशाळगडावर शिवबा पोचले खरे, पण तिसरं संकट आलं. मोगल आणि औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान महाराष्ट्रात पाठवला. शिवबा जेरीस आणतोय, शिवबा आटोक्यात येत नाही म्हणताना हा अर्धांड शाहिस्ते खान दिल्लीहून पुण्यास येऊन थडकला. येत असताना वाटेमध्ये गावाच्या गाव बेचिराग करत, स्त्रियांच्यावर अत्याचार करत येत हा सुटला होता. वाटत होतं हे स्वराज्य कुणासाठी, कशासाठी? फक्त युद्धच करण्यासाठी, 2 घास खाण्यासाठी नाही, पोरीबाळींना सुरक्षितपणे फिरण्यासाठी नाही. कशासाठी हे युद्ध? पण म्हणून आम्ही कोणत्याही क्षणी हरलो नाही. कोणत्याही क्षणी स्वराज्याचा विचार एक क्षण सुद्धा आम्ही बाजूला केला नाही. निर्णय घेण्याची क्षमता होती, न्याय निवडण्याची क्षमता होती, कठोरपणाची क्षमता होती. खरंच आम्हाला तुळजाभवानींनी पाठवलेलं होतं. शाहिस्ते खानाला शास्त करण्यासाठी आता पुन्हा एकदा मोहीम आखायची होती. त्याही वेळेला आम्ही शिवबाला नेक सल्ला दिला. शिवबा, शाहिस्ते खानाच्या सैन्यासमोर आपलं काहीही चालणार नाही, तेव्हा कपट नीतीनेच करायला पाहिजे. आणि एक मंत्र दिला, शत्रूचा तो शत्रू तो आपला मित्र. एक ध्येय एक ध्यास. हा चंद्र आपला, हा सूर्य आपला, ही जमीन आपली, हा तख्त आपला आणि हा ध्वज आपला. आपलं स्वप्न म्हणजे स्वराज्य. आणि त्या स्वराज्यासाठी प्राणाची बाजी मेली तरी चालेल. आम्ही स्वतः शपथ घेतली होती, स्वराज्य मिळेपर्यंत आम्ही हा देह सोडणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही मृत्यूशी सुद्धा झुंजू. आता शाहिस्ते खानाला शास्त करण्यासाठी पुन्हा एकदा शिवाजी निघाला. पुन्हा एकदा आम्ही प्रसव वेदना भोगल्या. प्रत्येक वेळी जाताना शिवबाला आशीर्वाद एवढाच, आयुष्यमान भव आणि यशस्वी भव. शिवबा, तुम्ही पुत्र म्हणून 100 वर्ष जगाच, पण तुम्ही जगा ते स्वतंत्र स्वराज्याचे राजे म्हणून जगा. आता शाहिस्ते खानाची मोहीम आखली. शाहिस्ते खान आमच्या लाल महालात आला, जिथं शिवबांनी रामरक्षा म्हटली, जिथं आम्ही त्याला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, तिथं आता मद्याचे प्याले रिकामे होत होते आणि नाच गाण्याचे तमाशे होत होते. शाहिस्ते खानानी पुणे बेचिराग केलेलं होतं आणि लाल महालामध्ये आपल्या अनेक बेगमांसह तो आनंदाने राहत होता. मग असं ठरलं, मोजक्या मावळ्यांच्या सह लाल महालामध्ये प्रवेश करायचा आणि शाहिस्ते खानाचा मुडदा पाडायचा. त्याप्रमाणे एका वरातीतून, वरात म्हणजे काय, आपले सैनिक, त्यांनी वरात सोंग घेतलं, ती वरात निघाली आणि त्यातून शिवबा शाहिस्ते खानाला शास्त करण्यासाठी निघाला. लाल महाल, रमजानचा महिना, रोजा सोडून सगळे सैनिक आणि स्वतः शाहिस्ते खान निद्रेच्या आहारी गेलेले होते. हीच वेळ होती. शिवबाने आणि त्याच्या मावळ्यांनी लाल महालामध्ये प्रवेश केला. सैनिकांना कापायला सुरुवात केली. शाहिस्ते खानाच्या बेगमांनी हा आवाज ऐकला. त्यांनी सगळे दिवे मालवले आणि शाहिस्ते खान दिसू नये अशी व्यवस्था केली. पण शिवबाने ओळखलं होतं शाहिस्ते खान कुठे, म्हणून शिवबा धावत तिथे गेला. शाहिस्ते खानाने परत ओरडलं, दगा दगा, आणि तो पळायला लागला.
गवाक्षातून खाली उतरणार, त्या गवाक्षाला त्याने हात धरला, तिथेच शिवबाने त्याच्यावर तलवार चालवली. पण हा खरं मेला त्याच दिवशी अल्लाला प्यारा व्हायचा, पण बोटावर निभावलं. 4 बोटं तुटली, उडून पडली बाजूला. अनेक बेगमा मेल्या, अनेक जखमी झाल्या, सैनिक मेले आणि लाल महालावर शिवबाने आपला जय मिळवला. शाहिस्ते खान चौताळला. पुन्हा बेचिराग करत तो गेलाच, पण तो गेला तो औरंगाबाद पर्यंत सगळंच तुडवत गेला. पिकं टाचेखाली तुडवत गेला, स्त्रियांच्यावर अत्याचार करत गेला. मंदिरं तोडलीच होती. अफजल याने अतोनात नुकसान केलेलं होतं. पंढरपूरचं मंदिर, तुळजापूरचं मंदिर, सारी मंदिरं तोडली होती. तिथं मशिदी उभ्या केलेल्या होत्या. सारच फार अत्याचाराचं, सारच फार क्रौर्याचं. आणि एकच पातशाही नाही, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, या साऱ्यांशीच लढाया कराव्या लागत होता. आरमार उभं करायचं होतं. त्याच्यासाठी मी शिवबाला सल्ला दिला की जिथं आपलं आरमार तिथं आपलं राज्य. त्याही उद्योगाला शिवबा लागलेले होते. शाहिस्ते खान शास्त झाला, पण बेचिराग करत गेला. रयतेचं अतोनात नुकसान झालं. मोहिमा होत होत्या, पण हाताला काहीच येत नव्हतं. पातशाह्या मजबूत होत्या आणि त्यांच्या बरोबर लढायला होते आपलेच मराठी सैनिक. हिंदू म्हणून, मराठी म्हणून कुणीही शिवबाला सहाय्य करायला येत नव्हतं. उलट यवनांच्या पदरी चाकरी करता करता ते सुद्धा तितकेच क्रूर झालेले होते आणि शेवटपर्यंत याचंच वाईट वाटत. शाहिस्ते खान गेला. आता रयत पिचली होती. या रयतेला पुन्हा उभं करायला पाहिजे होतं. शेती चिरडली गेलेली होती, अन्नधान्याचा नाश झाला होता आणि आता राज्य चालवण्यासाठी गरज होती ती पैक्याची. आणि मग ठरलं सुरतेवर मोहीम करायची आणि तिथून पैसा आणायचा. सुरतेवर इंग्रजांच्या वखारी होता. श्रीमंत हिऱ्यांचे व्यापारी होते, कापडाचे व्यापारी होते. आधी शिवबानी त्यांना इतल्ला केलं, आम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला हात लावणार नाही, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला पैका दिला नाही तर सुरत शहर जाळून आम्ही बेचिराग करू. इंग्रजांनी आणि तिथल्या व्यापाऱ्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. आणि मग सुरतेला कोणते व्यापारी, कोणते श्रीमंत, कोणते सावकार हे बहिर्जी नायकांनी आपल्या हेर खात्यानुसार सारं ताडून आणलेलं होतं. आणि त्याप्रमाणे सुरतेची मोहीम यशस्वी झाली. 35 लाख रुपये मिळाले. सोने, चांदी, कापड, चोपड सारं घेऊन शिवबा महाराष्ट्रात आले. यावेळेला आम्ही त्यांचं ओवाळून स्वागत केलं. यशस्वी भवचा आमचा प्रत्येक आशीर्वाद खरा होत होता. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली होती. आता हा घोडा कुठपर्यंत जातोय हेच तेवढं बघायचं होतं. मोहिमा यशस्वी होत होत्या. आमचं स्वराज्याचं स्वप्न हळूहळू पूर्णत्वाला जात होतं. पण सुख आलं की दुःख आलंच. आम्ही सरदार पत्नी होतो, सरदार कन्या होतो. मनात आणलं असतं तर बसून दागदागिने लेवून मेण्या पालख्यातनं फिरून आम्ही उपभोगलं असतं. पण आम्हाला ते नकोच होतं, कारण आमच्यामध्ये होता राष्ट्राचा विचार, स्वतंत्र राष्ट्राचा विचार. ही रयत जी 300 वर्ष पिचली होती, त्या रयतेला मोकळा श्वास घेण्यासाठीचा विचार होता. आणि स्वराज्य हा विचारच होता, एक व्यवस्था होती. त्यावेळेला थोरले महाराज स्वामी कर्नाटकात होदिगिरी जवळ होते. आजूबाजूला हिंस्त्र श्वापद होती. ती हिंस्त्र श्वापद गावात येऊन पोरा बाळांना नेत होती. या श्वापदांचा बंदोबस्त करणं आवश्यक होतं. शिवाय महाराज स्वामींना शिकारीची आवड. आणि त्या दिवशी महाराज स्वामी म्हणाले शिकारीला जाऊ. शिकारीचा नाद होता. महाराज स्वामी शिकारीला गेले. जात असताना तुफान वेगानं घोडा टाकला आणि वेलाच्या भेंडोळीत घोड्याचा पाय अडकला आणि महाराज स्वामी घोड्यावरून खाली पडले.
कदाचित मस्तकाला मार लागला असावा, त्याच क्षणी त्यांची शुद्ध हरपली आणि महाराज स्वामी शुद्धीवर आले नाहीत. तिथेच त्यांनी आपले प्राण सोडले. आमचं स्वप्न होतं हळदी कुकवाच्या सड्यावरून जायचं. आमचा कुकवाचा करंडा घरंगळला, गळ्यातली गळेसरी तुटली आणि आमचं स्वप्न हे मात्र अधुरं राहिलं. हळदी कुंकू हातात घेऊन स्वर्गाकडे जायचं. प्रत्येकीला वाटतं आहेपणी मरण यावं, पण आमचं हे स्वप्न मात्र नियतीने पूर्ण केलं. शिवबा तेव्हा मोहिमेवर गेलेला होता. आम्ही सैनिकांना आदेश दिला, आता आम्ही कुणासाठी जगायचं. आमच्या स्वप्नाच्या मागे होते ते आमचे महाराज स्वामी. आता रीतीप्रमाणे आम्हाला सती जायला हवं. सतीची तयारी करा. शिवबा आले. आम्ही म्हटलं, शिवबा आता आम्हाला निरोप द्या. आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तुम्ही ते पूर्णत्वाला नेता आहात, आनंद समाधान वाटते. आता आम्हाला महाराज स्वामींच्या बरोबर जाऊ दे. शिवबानी गळा मिठी घातली. अहो साहेब, आम्ही हे सारं मांडलंय, ह्याचं कौतिक कोण बघणार तुमच्याशिवाय. तुम्ही सती जाऊ नका. अहो साहेब, आम्ही तुमच्या पाया पडतो हो, आम्हाला कोण आहे तुमच्याशिवाय. आम्ही बी थोडा विचार केला. महाराज स्वामींचं स्वप्न अजून पूर्णत्वाला गेलं नाहीये, असं अर्धवट टाकून आपल्याला जाऊन चालणार नाही. शिवबाच्या मागे राहायला पाहिजे. शिवबा मोहिमावर गेल्यावर आम्ही विश्वस्त राज्याचे म्हणून राज्यकारभार करत होतो, तसं आताही ठरवलं. आता या राज्याचे विश्वस्त म्हणून काम बघायचं. त्याप्रमाणे आमचं दैनंदिन पूजा पाठ, दासबोधाचं वाचन, प्रत्यक्ष समर्थांनी लिहिलेली हस्तलिखिताची दासबोधाची पोथी आमच्याकडे होती आणि रोज आम्ही तिचं वाचन करत होतो, नामस्मरण करत होतो. जगदंबेच्या देवळात जाऊन तिचं नामस्मरण करत होतो. असे आमचे दिवस चाललेले होते. तेवढ्यात संकट आलं. मिर्झा राजे जयसिंग, तो तर आपल्या मोहिमेनी या औरंगजेबाने मिर्झा राजेला शिवाजीवर चाल करून पाठवलेलं होतं आणि आता मिर्झा राजाने जणू काही स्वराज्याचा गळा आवळायचा ठरवला होता. सारं काही ठीक होतंय असं म्हणेपर्यंत मिर्झा राजेची मोहीम आली आणि पुन्हा एकदा स्वराज्यातले जिंकलेले किल्ले तह म्हणून त्याला द्यावे लागले. आम्हाला वाटलं मिर्झा राजे हिंदू, तो तरी आपल्याला मदत करेल, पण तो होता तो मोगलशाहीचा प्रामाणिक सरदार, जातीने राजपूत असून त्यांनी शब्द पाळला होता यवनाचा. याचंच दुःख आम्हाला होतं. आणि त्या तहामध्ये असं ठरलं की शिवबानी आणि संभाजीनी औरंगजेबाचं मोकासेदारपण स्वीकारायचं. तह करा, 4 पावलं मागं आलं की जास्त वेगाने पळता येतं असं आम्ही शिवबाला सांगत होतो. त्याप्रमाणे मिर्झा राजेचा तह झाला आणि शिवबा संभाजी राजांना घेऊन, अवघ्या 9 वर्ष उमर असलेल्या संभाजीला घेऊन आग्र्यास गेले आणि तिथे अटकेत पडले. तवर आम्ही निळोपंत मुजुमदार, प्रतापराव गुजरसह राज्याची व्यवस्था उत्तम राखली. राज्याची बोटभर सुद्धा जमीन आम्ही कोणाला घेऊ दिली नाही. केलीच तर आम्ही अतिक्रमण करून जमिनी मिळवलेल्या आहेत. रयतेला सुखी ठेवत होतो. शेत डुलत होती.
पोरी बाळी निर्धास्त फिरत होत्या, माय बहिणी आम्हाला आशीर्वाद देत होत्या. आम्ही आता एकट्या शिवबाच्या आऊसाहेब नव्हतो, आम्ही साऱ्या रयतेच्या, आम्ही साऱ्या प्रजेच्या आऊसाहेब होतो. एका पाठोपाठ एक संकट येत गेली आणि प्रत्येक संकट आव्हान म्हणून पेललं आणि त्याच्यातून स्वराज्याचा अंगार फुलवला. एक छोटीशी चिंगारी आमच्या हातात आली होती शिवबाच्या रूपानं, त्याचा आम्ही अग्निकल्लोळ केला होता. पण आता जसं स्वराज्य आमच्या स्वप्नात होतं तसं पूर्ण झालेलं आम्ही बघत होतो. शिवबा सुटून आले आग्र्याच्या किल्ल्यातनं आणि सगळा आनंद झाला खरा, पण हा आनंद अर्धवट होता. आता आम्ही शिवबाला सांगितलं तुम्हाला राज्याभिषेक व्हायला पाहिजे. आजवर सारेच एक राजे म्हणून घेत होते, पण त्या राजेपदावर संस्काराची मोहर असायला पाहिजे. कितीही तुम्ही राजे झालात तरी कायद्यानुसार नाही, कारण आजवर सारेच पातशाह होते ते यवनी होते. हिंदू पातशाह या भूमीला मिळालेलाच नाहीये. तेव्हा राजे तुम्हाला राज्याभिषेक करून घ्यायला पाहिजे. आम्ही साऱ्या सरदारांना अवतन धाडलं, राजांचा राज्याभिषेक करायला हवा. शिवबा म्हणाले मासाहेब, आम्ही हा यज्ञ आरंभला तो काही राजे होण्यासाठी, छत्र चामर ढाळून घेण्यासाठी नाही. सारं खरं आहे शिवबा, पण कुणीतरी कुणाला राजे म्हटलं म्हणून राजे होता येत नाही. त्याच्यावर मोहर पाहिजे संस्कारांची. आणि आम्ही गागा भट्टास बोलावणं धाडलं वाराणसीहून. गागा भट्ट आले, त्यांनी सारे शास्त्रार्थ धुंडाळले. त्याच्यात लिहिलेलं होतं की क्षत्रिय शिल्लकच नाही, कारण परशुरामाने 21 वेळा निक्षत्रिय केली पृथ्वी. त्यामुळे क्षत्रिय नाहीच, दोनच जमाती, एक ब्राह्मण आणि एक शूद्र. मग क्षत्रियाला राज्य होण्याचा अधिकारच काय? पण गागा भट्टांनी शास्त्र धुंडाळलं, त्याच्यावर तोडगे निघाले आणि आता राज्याभिषेकाची तयारी जवळजवळ 3 वर्ष चाललेली होती. मग त्याच्या आधी मौंजी बंधन झालं क्षत्रिय म्हणून राजांचं. आता पुन्हा विवाह व्हायचे होते. आता यांना या वयात कुठे विवाह करून आणायच्या? आधी 7 स्त्रिया घरामध्ये होत्या, त्यांची मुलं बाळ होती, जावई आलेले होते, सुना मात्र 2च होत्या. सोयराबाईंचे राजाराम त्यांची पत्नी आणि संभाजीराजेंची येसूबाई. मग त्याच स्त्रियांशी पुन्हा लग्न लावली गेली. आणि आता अप्रत्यक्ष राज्याभिषेकाचा दिवस आला. ज्येष्ठ वद्य तृतीया, उत्तम मुहूर्त होता. 32 मण सोन्याचं सिंहासन तयार केलं गेलं, त्याच्यावर सगळी युद्धाची प्रतीक लावली गेली. सगळीकडे आनंद भरून राहिला. सरदारांना, दरकदारांना, शिपायांना, साऱ्या रयतेला अवतनं धाडली गेली, शिबिरं उभारली गेली, कोठारं भरली गेली. जसा जसा राज्य अभिषेकाचा दिवस जवळ यायला लागला तसं तसं आमचं मन आनंदाने फुलायला. शिवबा, आमचं स्वप्न आता एवढंच राहिलंय, हे एवढंच तुम्ही पूर्ण करा. आणि प्रत्यक्ष त्या दिवशी शिवबांना अभिषेक शाळेमध्ये 16 सुवासिनींनी 7 नद्यांच्या पाण्याने त्यांच्यावर अभिषेक केला. सोयराबाईंवर, राजारामावर, संभाजीवर अभिषेक केला गेला. शिवबा तंग तुमान, पांढऱ्या शुभ्र रंगाचा अंगरखा, त्याच्यावर सोन्याच्या तारांनी काम केलेलं, हिऱ्याचे, पासूचे, मोत्याचे अलंकार, डोईवर मंदिल, सारं घालून शिवबा तयार झाले. जगदंबेला गेले, जगदंबेचे आशीर्वाद घेतले. 1.25 मन सोन्याचं छत्र जगदंबेला अर्पण केलं. राज्यसभेमध्ये आले. 2 हत्ती सुवर्णाचे अलंकार घालून शुभलक्षणी तिथं झुलत होते. साऱ्या आमच्या सूनबाई नवीन नवीन अलंकार आणि भरजरी पैठण्या नेसून बसलेल्या होत्या. आम्ही शिवबाच्या शेजारी स्थानापन्न झालेलो होतो. गागा भट्टांनी मंत्रोपचार केले, मंत्रघोष केले.
अष्टप्रधानांनी आपल्या हातात सुवर्णाच्या मोहरा घेऊन शिवावर त्याचा अभिषेक केला. शिवबा राजसिंहासनाकडे गेले. त्यापूर्वी त्यांनी आमचे पाय धरून आशीर्वाद घेतले. राजसिंहासनाकडे गेल्यावर राजसिंहासनाची पूजा केली, धनुष्यबाणाची पूजा केली, तलवारीची पूजा केली. गागाभट्टांनी राज्याभिषेकाचे मंत्रघोष करायला सुरुवात केली आणि हातातला सोन्याचा राजेपदाचा शिरपेच शिवबाच्या मस्तकावर ठेवला. आम्ही तो क्षण बघितला, तो मनात जपला, मनात ठेवला, हृदयात त्याला बांधून ठेवलं. आनंद अश्रूंनी डोळ्याचा पडदा सारखा भरून येत होता, पण आज आम्ही त्याला थांबवलं नाही. हा क्षण आम्ही उपभोगला. आमच्या बरोबरच्या नातींना आम्ही ते सारं समजून सांगितलं आणि जगदंबेला म्हटलं आम्ही कृतार्थ आहोती, कृतार्थ आहोती. त्याच वेळेला गागाभट्टांनी शिरपेट शिवबांच्या मस्तकावर ठेवला. साऱ्या किल्ल्यांवर तोफा धडाडल्या, दुदुंबी वाजल्या, शंखनाद झाला आणि मोठी ललकारी झाली. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा राज्याभिषेकाचा सोहळा पाहिला. आनंदापलीकडं काय असेल तसं आमच्या हृदयात झालं. आनंद अश्रूंनी आम्हीच आम्हाला स्नान घातलं. जणू वाटलं हा क्षण इथेच थांबावा. शिवबा आमच्या पाया पडायला आले. आम्ही मस्तकावरनं हात फिरवला. राजे, आम्ही काय आशीर्वाद द्यायचा तुम्हाला? आम्हीच मागतो तुमच्याकडे की हरेक जन्मी आम्ही तुमच्या आऊसाहेब व्हायला हवं. हरेक जन्मी तुम्हीच आमच्या कुशीत जन्माला या, असा आशीर्वाद आज तुमच्याकडे मागतो. बघायचं ते डोळे भरून पाहिलं. राजे, तुमच्यासारखा पुत्र साऱ्यांना मिळू दे. त्या तुळजाभवानीकडे आम्ही मागितलं होतं, पुत्र दे ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि आज आमच्या पुत्रांनी तिन्ही लोकी झेंडा फडकवलेला आहे. या चंडमुंड भंडासुर खंडिनी तुळजाभवानीने आमची सगळी इच्छा पूर्ण केली. आता काहीही नको. आता मन पैल तिरी धावते. आम्ही पाचाडच्या वाड्यात परत आलो. तब्येत बिघडायला लागली, गात्र थकायला लागली. काळाची पावलं ओळखली. आता पहिलं तरी डोळे लागले. आम्ही त्या पाचाडच्या वाड्यात पडून असायचो. मंचकावर पडल्या पडल्या आमच्या भोवती सारं चित्र जायचं. आमचं लहानपण, आम्ही खेळलेले खेळ, बंधूंच्या बरोबर चालवलेली तलवार, केलेली घोडेस्वारी, चालवलेला दांडपट्टा, रंगपंचमी, रंगपंचमीत विवाहाच्या गाठी, संभाजीचा जन्म, शिवबाचा जन्म, महाराज स्वामींचं दुःख, सारं सारं आमच्या डोळ्याभोवती दिसू लागलं. आणि आम्ही शिवबाला अवतन धाडलं. शिवबा, एकदा भेटून जा बरं का. शिवबा आले डोळ्यात पाणी घेऊन. शिवबा, आलेला जन्माला माणूस जाणारच, दुःख करू नका. राम राज्य करा, धर्म राज्य करा, औक्षमंत व्हा, 100 वर्ष जगा. आणि हो, आमची आठवण नाही ठेवली तरी चालेल, पण त्या जगदंबेला विसरू नका. ते बघा, आमच्या आऊसाहेब, बाबासाहेब, महाराज स्वामी, संभाजी सारी आम्हाला बोलवतायत. आता महाराज स्वामींना तुमच्या राज्यकारभाराचं सारं वर्णन सांगायला आम्ही पण उत्सुक आहोत.
आता आम्हाला जाऊ द्या. आता आम्हाला जाऊ द्या. येतो आम्ही. जगदंब जगदंब जगदंब. हा. आणि श्रेष्ठ सर्वांना मी अभिवादन करते. मला इथे तुमच्या पुढे राजमाता जिजाऊ हे प्रयोग सादर करण्यासाठी जी संधी दिली ती श्री सुरेशजी देशपांडे, मनीषा कुलकर्णी आणि आपण सगळीजण यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद मानते. आपल्याला कार्यक्रम आवडला असेल अशी अपेक्षा करते.